आज आहे कार्तिक एकादशी। व्हिडिओ बघूनच आम्ही सगळं आलो। मला असं बोला लांबून लांबून आलो तिकडून। आता आम्ही ते आमचं आता खायचं प्यायचं जरा सोय आहे। तर आम्ही कसं थांबत थांबत जातोय कारण पुरी त्याची कांदा भाजी। काहीतरीच मस्त झोप लागले 3-4 दिवसानंतर। तर सुप्रभात, आपण आता आहोत पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत। सगळं सामान उतरवलं आहे, आता जातोय दर्शनाला। बघूया, तर जातोय आता दर्शनासाठी। गर्दी तर कमीच दिसते। आम्ही लोक एक दिवस अगोदर पण आलोय, तर तो बेनिफिट आहे कदाचित, बघू होत आहे। तर वाजलेट 8:40। आम्ही आता लावले लाईन, आता बघू किती टाइम लागतो, किती वाजतात बाहेर पडेपर्यंत। तर वाजलेत 11 आणि आम्ही सगळे टेंट क्रॉस करून आता आलेलो आहोत। मेन लाईन मध्ये आता लागलेलो आहोत सगळे। पाणी बॉटल 10 रुपये, पाणी बॉटल 10 रुपये। Ram Krishna Hari. Hi guys, how are you? मी बोलतो तुम्ही माझ्या मनाची सूट, नेपाळ्यांचं बदलणार रूप नाही मी। जय रे माऊली, जय रे, जय रे माऊली। तुझं लास्ट आहे? मी क्लास चालेल। लास्ट आम्हीच राहिलो आता लाईन सांभाळताना मागून। लाईन मध्ये भक्तांसाठी मोफत खिचडी, प्यायला पाणी आणि चाय सुद्धा उपलब्ध होती।
तर दर्शन करून आम्ही लोक बाहेर आलेलो आहोत परफेक्ट 6 तासानंतर. नमस्कार मंडळी, आज दर्शन झालंय फायनली तुमचं- माऊलींचं. तुमच्या दोघांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, फर्स्ट टाइम आलेला, तुम्ही काय बोलायचं तुम्हाला माऊली? पहिलं वर्ष होतं आज माऊलीचं दर्शन घेतलं आज, म्हणून एवढं प्रसन्न झालंय की ही वारी वारंवार करावी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमचं रेकॉर्ड झालं आहे. आम्ही नेहमी मध्ये घुसून लाईन लावतो, नाहीतर पहिल्यापासून लाईन लावली तर मग लेट बाहेर येतो. की फर्स्ट टाइम असं झालं आहे की पहिल्यापासून लाईन लावून आम्ही लोक लवकर बाहेर पडलोय. तर कसं वाटतं तुम्हाला आज पहिल्यांदा लवकर दर्शन झाल्यावरती? खूप छान वाटतं. तुम्हाला? मला पण छान. तेजल दीदी, तू पण फर्स्ट टाइम आलीस, तुला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटतंय. आई बाबा, तुम्हाला कसं वाटतंय? छान आपण फर्स्ट टाइम लवकर बाहेर आलोय, ते पण पहिल्यापासून लाईन लावून. पहिले 14 तास लावले, आता आम्ही 7 तास लावले. काका, तुम्हाला कसं वाटतंय? बऱ्याच वर्षानंतर आलो आहे, पण भरपूर चांगलं वाटतंय आणि स्वच्छता भरपूर आहे आणि लाईन व्यवस्थित, म्हणजे मॅनेजमेंट चांगलं आहे यांचं सध्या तरी. कारण जुन्या काळापासून आत्ताच्या काळामध्ये बरेचसे लोकांनी बदल केलेले आहेत आणि चांगले दर्शन घडलं आहे. 6 तासामध्ये म्हणजे भरपूर चांगलं झालं. 12-12, 14-14 तास लागायचे, पण 6 तासामध्ये पहिल्यांदा 6 तास दर्शन झालं आमचं. तुम्हाला कसं वाटतंय मामा? मला बरं वाटतंय. आपण फर्स्ट टाइम लवकर आलोय, पहिल्यापासून लाईन लावून, नाहीतर आपण भांडणं करून मारामारा करून जायचो. नाही, ह्या वर्षी खूप आपण मनोभावी आलेलो आहे आणि खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. या रे माऊली, तुम्हाला कसं वाटतंय फर्स्ट टाइम आपलं असं इतकं मस्त दर्शन झालं? 2 वर्षापासून येतं, एक नंबर मला वाटतं एकदम भारी. 2 वर्ष सलग मी काय करतोय, वारी दर्शन करतोय, वारी करतोय. वारी करतोय 2 वर्ष सलग, चरण स्पर्श करतोय. मन एकदम भरून आले तर तुमचं असं बोलताना. एकदम असं की डोळ्यात अश्रू वाहत होते. तुम्हाला काय बोलायचं आहे? रामकृष्ण. शेवटच्या आत्या, तुला कसं वाटतंय? हा? आपण तू आली फर्स्ट टाइम आली ना? पहिल्यांदा आली आहे, कसं पहिल्यांदा मस्त दर्शन झालं? चांगलं दर्शन भेटलं, एकदम मस्त पैकी. गर्दी लय यार इथे. तर माऊली, तुम्हाला कसं वाटतंय? आपण पटकन दर्शन करून आलोय. सुकून वाटलं. आज खूपच सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि हे पहिल्यांदा असं झालं की आम्ही 5-6 तासामध्ये बाहेर पडलेलो आहोत. तर खूपच छान वाटतंय दर्शन घेऊन माऊलींचं. तर परत एकदा आम्ही सगळ्यांचं जे आम्ही सोबत आलो आहे, आमचे भाऊ सूरज भाऊ आणि आमचे श्लोक भाऊ यांच्यासोबत आलो आहे, तर खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा आम्ही दर्शनासाठी येऊ. धन्यवाद. तर आता आलो रूमवर परत. आता फ्रेश वगैरे होतो, जेवून घेतो सगळे, मग जरा आराम विराम करून बघू, फिरू. तर आता उठलेलो आहे, काहीतरीच मस्त झोप लागले 3-4 दिवसानंतर. उठायचं मनच नाही केलं. इथे ना काहीच क्राऊड नाही आहे आता. हा बेनिफिट आहे एक दिवस अगोदर यायचा. पण आता हीच जागा उद्या बघा तुम्ही लोक, उद्या सकाळपासून काय गर्दी लागेल, काय क्राऊड येईल आता. आणि आजचं रात्रीचं जेवायचं स्पेशल म्हणजेच मिसळ पाव. पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील असलेले एक पवित्र शहर आहे, जे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. हे शहर चंद्रभागा भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठल मंदिराची निर्मिती शके 1111 मध्ये झाली असावी असा अंदाज आहे.
होयसाळ साम्राज्याच्या काळात राजा विष्णुवर्धन यांनी 1111 ते 1152 मध्ये मंदिराचे बांधकाम केले असे काही नोंदींमधून दिसून येते. तर गर्दी तर खूपच कमी आहे म्हणून इथे फिरायला पण भेटते, नाही तर फिरायला पण भेटलं नसतं. कुठे घेऊ अरे पूजा डिश दे रे. तर सुप्रभात मंडळी, आज आहे दिवस 5वा. आता उठलोय, जातोय चंद्रभागा नदीवर रांगोळ करायला सगळेजण. आहे ना मेथी, पापड, लोणचा, डांगरची भाजी म्हणजे भोपळा त्याला म्हणतात गावच्या ठिकाणी, प्लस पनीर काय म्हणतात तुम्ही ते पनीर, आणि गावची भाजी काय तिचं नाव जिरा राईस, प्लस पुरी, त्याची कांदा भाजी, मिरची भाजी, आणि काही जिलेबी, गुलाबजामुन. 13 पदार्थ झाले. आपण लागल्यापेक्षा जास्त पदार्थ ठेवले आज. पेटीस केलेलं हो हो सोनपापडी आणि बासुंदी आहे. आवडली तर करणार, 15 पदार्थ. तर आता आम्ही जात आहोत कैकडी महाराजांच्या मठामध्ये. हा आहे देवाचा रथ. हा उद्या म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी निघणार.
इथे रिक्षाची खूप सीन आहेत, रिक्षा भेटत नाही लवकर जा. बोलत पण नाही, गप्प उभी राहिली. जाऊ दे बडबड न करू. अलीकडच्या काळातील महान तपश्चर्या करणारे श्री कैकडी महाराज हे एकमेव संत होते. राष्ट्रसंत महान तपस्वी संत राजाराम भागोजी जाधव म्हणजेच कैकडी महाराज. त्या टाइमला जास्तच क्राऊड आहे, ते एवढा नव्हता. पंढरपूरमधील कैकडी महाराज मठ हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे कैकडी समाजाशी संबंधित आहे. हा मठ पंढरपूर जवळ आहे आणि भाविक येथे दर्शनासाठी जातात. आणि इथे खूप सारे संत व योद्धा व देवांचे मूर्ती आहे आणि इथे खूप सारं असं चित्रछायान बघण्यासारखं सुद्धा आहे.
बराबरी
फिरून झालेलं आहे. 1 ते 2 तास पूर्ण लागतं, जास्तीत जास्त 2 तास पूर्ण हे फिरायला कैकाडी महाराजांचं मठ. पण मस्त आहे, बघण्यासारखं आहे. ऊसाचा रस पिताना आम्ही इथून रिक्षा सगळ्या भेटतात तिथे. एका जेवढूशा रिक्षामध्ये आम्ही कोंबून आलोय. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. ही फक्त मुख दर्शनाची गर्दी आहे. आता मेन लाईन जी असेल तिकडे किती गर्दी असेल तुम्ही विचार करा. तर आलोय परत रूमवरती आणि जसं बाबा बोलले होते 15 ते 16 पदार्थ जेवायला आहेत मस्तपैकी. ते सगळं बनलेलं आहे. चला आता जाऊया मग जेवायला. निलेश पाटील जिलेबी प्रेशर. आज आहे कार्तिक एकादशी. व्हिडिओ बघूनच आम्ही शोधून आलो. मला असं कुठं लांबून लांबून आलो तिकडून. आता आम्ही ते आमचं आता खायचं प्यायचं जरा सोय आहे. तर आम्ही कसं थांबत थांबत जातोय कारण मोरया.